नमस्कार. भान सोबांमध्ये तुमचं परत एकदा स्वागत. मी शुभदा सहस्रबुद्धे. आज बोलणार आहे विषय तुलना, कंपॅरिझन. आता हे कंपॅरिझन्स आपल्याला विशेषणांमधनं कोणचे कोणचे नेहमीचे दिसतात? तर उंच, बुटका, गरीब, श्रीमंत, धष्टपुष्ट, तोळा मासा, हार्डवर्किंग, आळशी, अशी बरीच उदाहरणं. हे एक मापदंड आहे. म्हणजे तो कसा आहे, ती कशी आहे, हे समजावून सांगताना हे विशेषणं उपयोगी पडतात. पण ती विशेषणं खरंच प्रत्येक माणसाला आवडतात का? म्हणजे एक लहान मुल आहे, हं? आणि ते हळूहळू तसं पुढे वाढत जातंय, तसं तसं त्याला वाटत जातं की माझी आयडेंटिटी ही मी ऐकलेले लोकांची मतं ह्याच्यावरनं चोख म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे मी मला आरशात बघते, पण मला जी दिसते ती मला आवडते, पण लोकांना तितकीच आवडते का कशी आवडते, हा रोजचा प्रश्न असतो. लहानपणी मग ते मूल असतं आणि मोठी लोक बघायला येतात, भेटायला येतात, तेव्हा सहज अगं दाखव ना तुझं बाळ. मग ते बाळ असतंच तिथे जवळपास. कोणी म्हणतं किती गोड आहे, कोणी म्हणतं किती चपळ आहे, कोणी म्हणतं की दे ना जरा मला माझ्याकडे वर. ह्या सगळ्या टिपिकल म्हणजे व्यक्तिरेखेबद्दल बोललेली काही मतं त्या बाळाला ऐकू येतात. मग जसं ते बाळ जरा मोठं होत जातं, त्याला बहीण भाऊ येतात किंवा मित्रमैत्रिणी येतात, तेव्हा त्याला थोडं थोडं समजायला लागतं की आपल्यापेक्षा दुसरं कोणीतरी अशा तऱ्हेने वेगळं आहे. म्हणजे तुलना ती तिथे सुरू होते परत, की मी आहे छान आणि ती व्यक्ती माझ्यापेक्षा जास्ती छान आहे का कमी छान आहे. आता ही तुलना कशी चुकीची पण असू शकते, कशी जरा चढवणारी किंवा कमतरता दाखवणारी असू शकते. हा आजचा विषय आहे. तर बघूया आपण की एक लहान मूल असंच सगळं बागडत असतं. नंतर काहीतरी त्याला दिसतो बॉल लांब म्हणून पळत जातो आणि तो घेऊन येतो. तर मित्र म्हणतो वडिलांना त्या मुलाच्या की अरे तुझा मुलगा एकदम धोनी आहे. धोनी फक्त असं पळत जाऊन तो बॉल आणणारा नाहीये ना, तो बराच काही जास्ती आहे. पण त्या मुलाला वाटतं की चला मला एक आयडियल मिळालं, आता मी धोनीसारखा होणार. आवडायलाच लागतं क्रिकेट त्याला तेव्हापासून. तसंच दुसरे काही उदाहरणं जर बघायची झाली तर उगीच लेबल असं मारलं जातं की ती ना जास्ती बडबडी आहे आणि कोणीतरी एकदम जास्ती क्वायट आहे, अबोल आहे. तर ह्याच्यातून खरं म्हणजे हुशारी अशी काही एक्झॅक्ट अशी नसते. म्हणजे बोलकं मूलही परीक्षेत जरा मागे पडू शकतं आणि अबोल एखादी व्यक्ती, मुलगी, मुलगा कधीतरी पुढे CEO पण होऊ शकतात. म्हणजे उगीचच घाई का करायची तुलनेची. एक उदाहरण बघूया. एका आईवडिलांना मोठी मुलगी असते, तिचं नाव असतं रेखा. 3 वर्षांनी त्यांना धाकटी मुलगी होते, तिचं नाव राखी ठेवतात. आता रेखा असते ती अशी स्लिम आणि जराशी सावळी असते, पण राखी असते ती गोरी घारी एकदम सुबक. मग जसे ते खेळतात तसे परत एकदा काका काकू, मावशी काका, आतोबा, आत्या कोणी ना कोणी येणार. मग ते बोलताना ए मला जरा राखीला दे ग, फोटोमध्ये मी राखीला कडेवर घेणार आहे. किंवा जेव्हा त्यांचे फ्रॉक घेण्याची वेळ असते तेव्हा रेखाला मिळतात सगळे लाईट लाईट कलर, राखीला मिळतात छान एकदम कुठला नेव्ही ब्लू, कुठला ग्रेश ब्लॅक, ज्याच्यात ती आणखीनच उठून दिसते. हे रेखाला सारखं डाचत असतं. म्हणजे ती मोठी बहीण प्रेम करतच असते,
तिला काही जेलसी किंवा असं काही नसतं. पण कुठेतरी एक वाटत असतं की मला जास्ती प्रूव्ह करायला लागणार आहे. ती लहानपणापासूनच जास्ती अभ्यास करायला लागते. कुठेतरी जबाबदारीची कामं घ्यायला लागते. कला कौशल्य, मदत हे तर जाता जाता ती शिकतेच. जरा मोठी व्हायला लागतात दोघी जणी. ठीक आहे, दोघी जणी कशात कशात भाग घेतात. कला कौशल्य, स्पोर्ट्स सगळं चालूच असतं. मग जेव्हा ते टीन एजला येतात तेव्हा आई म्हणते रेखाला की रेखा, जरा आहे ना आता ते स्विमिंग बंदच कर आणि उन्हातान्हातले कुठलेच खेळ नको खेळूया. हं? म्हणजे बघ ना, एक आपला रंग आहे, तो आपल्याला जोपासायचा आहे. तर तिथे कुठेतरी परत रेखाला खट्टू व्हायला होतं. काय बाबा, ऐकायलाच पाहिजे, बरोबर आहे ना. आणि राखी काय, तिचा काही रंग रापत नाहीये, स्विमिंग चालू. म्हणजे कुठेतरी तुलना होते. बरोबरी नसताना बरोबरी सारखं काहीतरी मनात येतं. आणखीन जरा मोठी होते, आई म्हणते हे बघ, तू यासाठी फेअर अँड लवली आणलंय, ते रोज अमुक वेळेला लावायचं बरं का. तिला माहिती असतं की काय फेअर अँड लवली लावूनच फक्त ती गोरी होणार आहे असा भाग नाहीये. आणि राखीला काहीच लावायची गरज नाहीये. टीन एज, मग जरासं आणखीन मोठं. असंच रेखाच्या मैत्रिणींचा ग्रुप असतो आणि त्यातली एक म्हणते तिला की अगं ना, तू खरं म्हणजे खूप स्मार्ट आहेस, तू बघ एकदा आरशात बघ. तर घरी जाऊन ती बघते स्वतःला, उजवीकडनं डावीकडनं. हा, मी चांगली आहे खरं. मग कुठे प्रश्न येतोय, ही काय माझी बहीण इथे आता शेजारी उभी राहिली की उज्ज्वल ती, मी काय ठीक आहे. हे असं तिच्या लक्षात येतं, पण तिने ठरवलेलं आहे की बस मी अभ्यासात चमकणार म्हणजे चमकणार. राखी थोडी, हा माझं सगळं चांगलंच आहे, मी कशाला कष्ट घेऊ, अशा टाईपच्या विचारसरणीत जाते. हळूहळू कॉलेज संपत येतं. सगळेजण म्हणायला लागतात जवळपासचे वेल विशर्स की आता जरा स्थळ बघायला लागा. मग रेखा म्हणत असते की नाही, मला पोस्ट ग्रॅड व्हायचंय, फॉरेनला जाऊन तिकडचं शिक्षण घेऊन थोडं प्रूव्ह करायचंय मला. बघूया ना की मी काय म्हणजे वशिला न लावता वगैरे मी माझा माझा जॉब घेऊ शकते का. तर आई वडील म्हणतात की थांब जरा, आपण एक दोन चहा पोह्याचे कार्यक्रम करून मग जातो. तसं तर कुटुंब सगळं प्रेमळ असतंच. ती म्हणते चालेल जरूर. सो एक पहिला कार्यक्रम ठरतो. तो मुलगा असतो जरा स्मार्ट, बोल्ड, कारण तो असतो आर्म्ड फोर्सेस मधला. म्हणजे त्याच्या बदल्या होणार वगैरे. त्याला हवी असते एक करेजियस बायको, पण दिसायला पण सुंदरच स्मार्ट पाहिजे. त्यांच्या समोर हा चहा पाण्याचा कार्यक्रम होतो आणि मग काही दिवस जातात. 15 दिवस जसे होत येतात तसे सगळेच जण विचार करतात की आता आपणच फोन करूया. त्यांचा काही आला नाही फोन. फोन करतात रेखा राखीचे आई वडील. तर तिकडनं उत्तर येतं की नाही, आम्हाला जरा जास्ती गोरी पाहिजे होती. रेखाचा जीव एकदम खट्टू होतो की अरे, हेच मापदंड कसं काय, नुसतं दिसणं कसं काय. मनाने आहे मी करेजियस आणि मी तर नक्की माझ्या पार्टनरला साथ देणारी आहे, तरी सुद्धा हेच काय आहे. थोडंसे डोळ्यात पाणी येतं. मग तिची आई तिला समजावते की अजून एकच स्थळ बघ, मग तुला जे करायचे ते कर. हं. तर मग 7 दिवसांनी अजून एक स्थळ यांच्या घरी येतं. परत ट्रे घेऊन रेखा समोर येते. चहा असतो, पोहे असतात, बिस्किट असतात. बोलणं सुरू होतं. हा हा, हे पण बरोबर आहे तुमचं मत, आमचं मत. आणि तेवढ्यात राखी कॉलेजमधनं आलेली डायरेक्ट हॉलमध्ये येते. तिथेच पॉज येतो.
राखी येते, बसते. सगळेजण तिच्याचकडे बघतायत. म्हणजे रेखाचा विषय राखीकडे वळतो. ही काय करते? मग सांगतात की हिचा फर्स्ट इयरच आहे आता, अजून तिचे व्हायचे आहेत, शिक्षणच व्हायचंय. मग ते म्हणतात ठीक आहे ठीक आहे. 7 दिवसांनी त्यांचा फोन येतो की आम्ही थांबणार आहोत. हा सुद्धा आमचा मुलगा आता फॉरेनलाच जातोय जॉबसाठी. तर बघूया ना तो आल्यावर किंवा मध्ये काय होतंय ते. परत रेखाला एक असं हार्श ट्रूथला सामोरं जावं लागतं. कारण तुलना. मग ठरवते रेखा की आता बास झालं हे सगळं, आणि तिचं जे कॉलेज शोधणं चालू असतं फॉरेनचं, ते चालू राहून ती एक फायनल करते. त्याच्यामध्ये 2 महिने जातात आणि तिची वेळ येते जाण्याची. राखी रेखा दोघी घट्ट मिठी मारतात की मिस करणार आहोत आपण एकमेकींना. आईवडिलांना पण तेच वाटतं. भरपूर सूचना देतात, खाण्याचे पदार्थ देतात. रेखा जाते तिकडे. तिकडे ती शिकत असते, लोनवरच गेलेली असते, पण एका साईडला तिला जॉबही मिळतो. त्याच्यामुळे त्या दोन्ही गोष्टी करताना तिला वेळच मिळत नाही इकडे फोन करायला विशेष. कधीतरी 15 दिवसांनी बोलतात दोघी. चांगलं चालू असतं. म्हणजे ही जेव्हा पोस्ट ग्रॅड होते तेव्हा राखी पण ग्रॅड व्हायला आलेली आहे. मग तिथेच रेखा म्हणते की पहिल्यांदा मी एक जॉब इंटरव्ह्यू देते आणि मग येते भारतात. जॉब इंटरव्ह्यूला जेव्हा जाते तेव्हा तिची ओळख होते एका मुलाशी. तोही त्याच जॉबला आलेला असतो. दोघंही सिलेक्ट होतात. मग जॉईनिंग पिरियड असतो त्यांना अजून 2 महिन्यांनी. पण दोघंही म्हणजे मित्र मैत्रीण आत्ता जस्ट झालेले भेटायला सुरुवात करतात की तुला काय आवडतंय, मला काय आवडतंय, तुझे काय प्रिन्सिपल्स व्हॅल्यूज आहेत, माझे काय आहेत, वगैरे वगैरे सगळं. दोघे जण ठरवतात की चला इकडे येऊया. त्याच्या आधीच राखीच्या लग्नाची गुड न्यूज रेखाला कळते. तो मुलगा जो इकडे अमेरिकेला आलेला असतो दुसऱ्या लांबच्या स्टेटमध्ये, तोही तेव्हाच त्याला सुट्टी असते म्हणून येणार असतो आणि राखीचं लग्न होणार असतं. मग राखी असेल काय 20 वर्षाची किंवा काय 21 वर्षाची. ही असते 24 वर्षाची. आणि ती रेखा येते, तिचा मित्रही येतो. तो असतो मुंबईचा, ही असते पुण्याची. आणि राखीचं लग्नाचं सगळं गडबड सुरू होते. रेखा मला भेटायला येते, विचारते की हे माझ्या मनातलं अजूनही आहेच की तिला एक छान श्रीमंत स्थळ मिळत आहे. मला कष्ट करावे लागणार आहेत. मी ठरवलंय की मी आता तिकडेच अमेरिकेतच राहणार आहे, पण हिला आई वडील मिळणार आहेत. मी काय करू? मी एवढी खुश नाहीये. तेव्हा मी तिला तेव्हा प्रश्न विचारला की तू काल कशी होतीस आणि आज कशी आहेस, तुला फरक दिसतोय का ग? तर ती म्हणते हो, मी जाताना थोडी कन्फ्युज्ड होते, आता मी फुल कॉन्फिडंट आहे. मी कशी दिसते तुम्हाला? पूर्वी मी एकदा तुम्हाला लांबून बघितलं होतं आणि तुम्हीही माझी ओळख करून घेतली होती. तेव्हाची मी आणि आत्ताच्या मी मध्ये तुम्हाला दिसतोय का फरक? तर मी म्हणली ऑफकोर्स, एवढी स्मार्ट आणि यू आर कॅरिंग युअर सेल्फ सो वेल. सो मला काय वाटलं की रेखाला विचारावं की तू स्वतःच्या तुलनेत कशी आहेस ग, तसं विचारलं. आणि रेखा म्हणली नाही, मी आता बरीच बरी आहे पूर्वीपेक्षा. पण आता ह्या लग्नात म्हणजे तिचं लग्न आहेच आणि त्यानंतर मी आता ओळख करून देणार आहे माझ्या मित्राशी आणि आमचंही लग्न होईल. तर केव्हा तरी होईल, पण तरी एक मला मनातलं विचारायचं होतं की तुम्हाला काय वाटतंय. तर मी म्हणलं मी तुलना नाही करणार आहे. मला तू सुधारलेली आणि कष्टाळू आणि आणखीन जिम्मेदारी घेणारी एक दिवस सीईओच्या चेअरमध्ये
दिसणार आहेस. तिलाही खूप आवडलं, मलाही बरं वाटलं की आमच्या छान गप्पा झाल्या. समाधानाने ती परत गेली. लग्न झालं राखीचं. सगळे छान, सगळे सणवार वगैरे सुद्धा ठरले, कधी काय वगैरे. मग हिची ओळख, म्हणजे त्या मित्राची ओळख द्यायची होती आईवडिलांची करून. तिने त्याला मुंबईहून बोलवलं. मग एकटाच नाही, तो त्याच्याही आईवडिलांबरोबर आला आणि छान गप्पा झाल्या. या लोकांना वेळ सीमित असतो, कितीतरी तिथे कमिटमेंट्स असतात, माहितीच आहे आपल्याला. सो त्या ह्या म्हणजे रेखाच्या लग्नाबद्दलच्या बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या. असं ठरलं की राखीचं लग्न खूप जोरात झालं होतं, काय 800,000 लोक. पण रेखाला आणि तिच्या मित्राला साधं लग्न हवं होतं. तिथूनच वेगळेपणाची सुरुवात झाली. सगळं बोलणं झालं आणि ठरलं की आता आपण सगळेच जण या हॉटेलमध्ये जाऊ, जास्तीत जास्ती 50 लोक, आणि लग्न करू. मुख्य त्याच्यातलं असणार आहे की ह्या दोघांना एकमेक खूप समजावून घेऊन आणि कंपॅनियन म्हणून आवडलेले आहेत. त्यांचंही लग्न होतं. 15 दिवसात ती जाणार असते रेखा अमेरिकेला. राखीचा हनीमून झालेला असतो ऑलरेडी. आणि दोघीही जणी अल्बम घेऊन बसतात. अल्बम मध्ये म्हणजे अर्थात व्हेन्यूज जरी वेगवेगळे असले तरी तेच सगळं, म्हणजे राजाराणीच्या खुर्च्या इकडे पण तिकडे पण, दोघींचे छान साड्या, दागिने, हेअरस्टाईल, सगळं सगळं. मग त्याच्यात राखी विचारते रेखाला, हे मी कशी दिसतेय? तर अर्थातच रेखा तिला हक करून सांगते, अगदी माझ्या स्वप्नातल्यासारखी. मग हिचा अल्बम येतो, तोही बघायला लागतात रेखाचा. तर रेखा विचारते राखीला, तुला कशी वाटतेय कमी? तर राखी म्हणते, अगं किती पॉलिश्ड आहेस तू, मला तर तू हिरोईनच वाटतेस. फोटोमध्ये गोरख आणि सावळं कुठे ग दिसतं? आपण दोघी बहिणीच शोभतोय. ह्या बोलण्यावर त्या दोघी परत सेपरेट होतात. एक जण अमेरिकेला, एक जण इथे. आणखीन काही एक वर्षांनी परत रेखा आणि तिचे मिस्टर इथे येतात. आणि तोपर्यंत राखीकडे गुड न्यूज म्हणजे बाळाची असते. बाळ झालेलं असतं. आत्ता कसं दिसतं चित्र, की रेखा जरा उशिरा चान्स घेणार आहे, पण एकदम एकदम कसं म्हणूया, मॉडेल सारखी. हं? आणि राखी मात्र थोडेस वेट पुट ऑन आणि सगळं जसं येईल तसं घेणारी. म्हटलं तर कोणी कष्ट जास्ती घेतलेले आहेत? तर रेखाने. राखीने कसं लाईफ बघतीये ती, तर जसं येईल तसं छानच चाललंय सगळं. तो करतोय, मिळवतोय, मी कशाला, मी घर बघतीये. कोण चांगलं कोण वाईट पेक्षा तुलनेमध्ये रेखा कालच्या पेक्षा आज चांगली आहे. राखी जशी होती तशी आहे. तुम्हीच ठरवा की कशी तुलना करायची आणि कसं बघायचं. बरोबर ना? तर आपण आता आणखीन एक उदाहरण बघणार आहोत. ते आहे तिघांचं. एक असतो विजय, जो मेडिसिनच्या म्हणजे MBBS व्हायच्या आधीच वर्ष. तर त्या विजयचे आई वडील आहेत दोघही सर्जन, त्यांचं हॉस्पिटल आहेच मुळे. एक असतो विनय. विनय असतो तो, त्याचे आई वडील आहेत ते पण चांगले शिकलेले आहेत, पण डॉक्टर नाही आहेत. वडील आहेत कन्सल्टंट, आई आहे मोठ्या बँकेत मोठी मॅनेजर. त्यांच्या पलीकडे एक राहणारी मुलगी असते, तिचं शॉर्ट फॉर्म आता आपण विनी करूया. तर हे तिघ जण वारंवार भेटणारे मित्रमैत्रिणी. लास्ट इयरला असताना म्हणजे वय असं धरूया की असणारे 24 वगैरे, 23, 24, 25. एका साईडला ही विनी जी असते तिचं MBA चालू असतं, पण तिने ऑलरेडी इस्टेट एजंटचा जॉब घेतलेला आहे.
इस्टेट एजंट होता होता किंवा व्हायच्या आधी तिचा जॉब असतो इन्शुरन्स एजंटचा. इन्शुरन्स एजंट असताना तिला दिसून येतं की ती कन्व्हिन्स चांगलं करू शकते, म्हणून तिने आता प्रॉपर्टी एजंटचा जॉब घेतलेला आहे. ऑलरेडी तिला एक कार आहे स्वतःची घेतलेली, त्यामुळे मस्त. बरं, ही कशी आहे विनी? एकदम सिनेमातली किंवा सिरियलमधली. जातीनेच दिसायला चांगली आहे, बोलण्यात चांगली आहे, कन्व्हिन्सिंगचे स्किल्स असणारी. त्याच्यामुळे तिला ना कोणालाही असं पटवता येतं. आता तिचे हे 2 मित्र जे आहेत ते अजून प्रूव्ह करायचं आहे त्यांना, कारण त्यांचा कोर्स जरा लांबचा कोर्स आहे. त्याच्यात आता त्यांची परीक्षा जवळ आलेली असताना विजय आहे, म्हणजे आई वडील सर्जन असणाऱ्यांचा मुलगा, तो बसतो अभ्यासाला. त्याचे 6 तासच लागतात त्याला. हा विनय बसतो अभ्यासाला, तो भरपूर वेळ जास्ती 8-9 तास अभ्यास करायचा रोज. आता त्यांच्या परीक्षेमध्ये 2 जण बसतात, एकच सेंटर आलेलं असतं. विजय असतो, त्याचा पेपर अर्धा तास आधीच होतो. विनय शेवटपर्यंत लिहित असतो. ते प्रूव्ह करायचंच आहे ना त्याला, शेवटपर्यंत लिहित असतो. पेपर संपतो. काही महिन्यांनी रिझल्ट लागतो. त्याच्यात विजय काय टॉपर आणि विनय हा असतो मीडियम. पण दोघंही अर्थातच म्हणजे MBBS ची डिग्री मिळते दोघांनाही. आणि मग ते भेटतात तिघही जण. तेव्हा विनी म्हणते, काय चाललंय तुझं, काय चाललंय तुझं? हे दोघही जण म्हणतात की आता आमचं महत्वाचं आहे की मला सर्जरी मिळतेय का, असं विजय म्हणतो, विचारतो, सांगतो. विनय म्हणतो, मला सर्जरी मिळाली तर चालेल, पण नाही तर MD सुद्धा मला चालेल. सो असं करून त्यांच्या गप्पा तिथेच थांबतात. दोघांना नंतर बरोबर योग्य असं मिळतं. विजयला मिळते सर्जरी, विनयला मिळतं मेडिसिन. विनय वडिलांना विचारायला लागतो की बाबा, आमचं लाईफ असंच जाणार आहे हे तर दिसतंय. मला असं दिसतंय की विजयला सगळं असं लाईफ सॉर्टेड आहे आणि मला माहिती नाहीये की मी काय करावं. माझं स्वतःचा दवाखाना का हॉस्पिटलला अटॅच का दोन्ही, का शिकवावं? वडील त्याला म्हणतात की आता तूच विचार कर की तुला जर शिकवायचं असेल तर लहानपणापासून ते शिकवण्याचं येतंय तुला, एवढी आवड आहे? तर तो म्हणतो, नाही, मला ना माझ्या पेशंट्सची दुःख हलकी करण्यासाठी प्रयत्न करायचे. मग मी दवाखानाच उघडतो आणि शिवाय मी हॉस्पिटलला अटॅच पण होईल. हां, बघ, तूच सॉर्ट आउट केलंस, असं वडील म्हणतात. आणखीन काय तुझ्या मनातला प्रश्न? तर हा सांगतो विवेक की बाबा, हे कसं काय आहे की मी कष्टच आणि आणखीन कष्टच करायचे? मला खात्री नाही आहे की माझ्याकडे पुढचं माझा फ्लॅट, माझ्या गाडी वगैरे वगैरे कसं असणार आहे. तर विवेकचे वडील विचारतात की मग तुला काय महत्वाचं वाटतंय? तुझ्या पाठीवरचं डॉक्टर विवेक हे नाव, का तुझ्या कडे किती पैसे आहेत? तर विवेक म्हणतो, नाही नाही, तुम्ही हा योग्य प्रश्न विचारला. मी आधी पण तुम्हाला तेच सांगितलं होतं की मला माझे पेशंट्स बरे करायचे आहेत, बस एवढंच. विवेकचे वडील म्हणतात, हे बघ, जेनेटिकली तुझ्या हातात नाहीये की तुझा मित्र कसा काय अर्धा तास आधी पेपर संपवतो, बरोबर? ते आहे ते आहे, बरोबर. तर हा विषय राहतो इथे की तू त्या सगळ्या चुकबुलीला किंवा तुलनेला महत्व देतोयस, का तू याला महत्व देतोयस की तुलना कशाला पाहिजे, बरोबर?
तर विवेक म्हणतो, येस, मला माझं उत्तर कळलेलं आहे आणि मी आता असं करतो की ह्याच्या पुढे तुलना माझीच कालच्याशी आणि उद्याशी करतो. तर आपण इथेच थांबतोय आणि आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत रिलेशनशिपमध्ये तुलना कशी येते मध्ये. आणि एक जाता जाता आम्ही आता नुकतंच ट्रिपला जाऊन आलो. काही जण 40शीतले होते, आम्ही मोठे 60च्या पुढचे, काही 35शीतले पण होते. तर तिथे एका कपलचं आमच्या कानावर काय आलं, तर तो तिला म्हणत होता, अगं तू आहे ना पूर्वीच्या सारखीच कॉलेजियन वाटतेस मला आज. आणि तीही तेव्हा लाजते आणि त्याला म्हणते, चल. इथेही तुलना झाली, पण ती एक प्रेमाची तुलना होती. इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या वेळेला. नमस्ते.